या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये त्या मुलाने आपली आई असो किंवा वडील असो त्यांचा जो विधी मार्ग करायचा असतो तो 3 टप्प्यामध्ये सांगितला. आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या देहपतनानंतर 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी हा विधी मार्ग केला पाहिजे. देह गेल्यापासून, या देहातील प्राण गेल्यापासून तर या ठिकाणी आपण राख सावडेपर्यंत याला पहिला टप्पा म्हणतात. राख सावडेपासून तर 13व्यापर्यंत या ठिकाणी दुसरा टप्पा मानला जातो. आणि या ठिकाणी 13व्यापासून तर प्रथम पुण्यस्मरणांच्या निमित्ताने हा जो असतो ना हा 3रा टप्पा असतो. म्हणून या परिवाराच्या वतीने, या मुलामुलींच्या वतीने या ठिकाणी या आजींचं आज 3ऱ्या टप्प्यातील कर्म या ठिकाणी हे मुलं संपन्न करत आहेत. विठ्ठल विठ्ठल याला शास्त्रामध्ये अर्धदेही कर्म सांगितलं जातं. जेव्हा भगवान परमात्म्याने गरुड पुराणामध्ये गरुडाला या ठिकाणी ज्ञान सांगत असताना भगवान परमात्म्याने गरुडाला सांगितलं का अरे गरुडा, या ठिकाणी 6 प्रकारचे विषय या मृत्यू लोकामध्ये जो माणूस मरतो ना त्याच्या निमित्ताने आपल्याला 6 प्रकारचे त्या ठिकाणी विषय हे पूर्ण करावे लागत असतात. 2 प्रकारचे त्या ठिकाणी कर्म सांगितले, 2 प्रकारचे त्या ठिकाणी संस्कार सांगितले आणि 2 प्रकारचे त्या ठिकाणी मार्ग सांगितले. मामा 2 प्रकारचे त्या ठिकाणी कर्म सांगितले. पहिलं कर्म सांगितलं आतुरकालिक कर्म आणि दुसरं कर्म सांगितलं अर्धदेही कर्म. आता आजचा जो आपला जो विधी मार्ग आहे ना हा अर्धदेही कर्मामध्ये बसतो. आता तुम्ही म्हणाल महाराज आतुरकालिक कर्म म्हणजे काय आणि अर्धदेही कर्म म्हणजे काय, तर ऐका. आतुरकालिक कर्म म्हणजे एखाद्या देहातून प्राण जाण्याच्या अगोदर, बरं का बाबा, एखाद्या देहातून प्राण जाण्याच्या अगोदर 1-2 तास या ठिकाणी त्या मनुष्याच्या वतीकडून, त्या मनुष्याकडून जे कर्म करून घेतल्या जातं त्याला त्या ठिकाणी आतुरकालिक कर्म म्हटलं जातं. म्हणजे कोणताही जर आपल्या घरातील आपले वडील चालले असतील, आपली आई त्या ठिकाणी जात असेल तर त्यांच्या जाण्याच्या अगोदर या ठिकाणी 1-2 तास त्या मुलाने किंवा त्या मुलीने काहीतरी चांगलं कर्म करून घेतलं पाहिजे. मग काय कर्म करून घेतलं पाहिजे सांगू का, तर भगवान परमात्मा गरुडाला सांगतायत का गरुडा, जर आपली आई किंवा वडील जाण्याच्या 1-2 तास एखाद्या मुलाने किंवा मुलीने आपल्या आईकडून जर त्या ठिकाणी जर आपल्या जवळचं जे तीर्थ असतं ते तीर्थ जर त्या आईला किंवा वडिलांना जर दिलं तर लवकरात लवकर त्या ठिकाणी सद्गती त्या आत्म्याला प्राप्त होत असते. म्हणून जवळचं जे तीर्थ असतं ना ते तीर्थ लगेच त्या ठिकाणी त्या आत्म्याला द्या. त्यानंतर आपले जे गुरु असते, परंपरेनं चालत आलेलं आपलं जे गुरुज्ञान आहे, आपल्या गुरुचं त्या ठिकाणी जर तीर्थ त्या मनुष्याला जर दिलं तर आतुरकालिक कर्मामध्ये या ठिकाणी त्या देहाला लवकरात लवकर सद्गती प्राप्त होत असते. आणि या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, भगवान परमात्मा गरुडाला सांगतात, गरुडा, जर एखादा मनुष्य किंवा एखादी स्त्री प्राण जाण्याच्या अगोदर या ठिकाणी जर माझं नामस्मरण चिंतन त्याने जर केलं ना तर तो नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या गतीला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. त्या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात का अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. या ठिकाणी अंतकाळाच्या वेळेला जर आपल्या मुखामध्ये जर त्या भगवान परमात्म्याचं जर नाव जर आलं ना तर परत आपल्याला दुसरं कर्म करायची गरज नाही. देहपतनानंतर किंवा वडिलांच्या देहपतनानंतर जेव्हा त्या ठिकाणी हा देह ते सोडणार आहे ना त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये माळ द्या, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ज्या मुलाने किंवा मुलीने आपल्या आईकडून वडिलांकडून जर हा विधी मार्ग जर करून जर घेतला ना लगेच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ त्या आत्म्याला जागा मिळत असते. म्हणून आतुरकालिक कर्म या ठिकाणी हे सांगितलं.
भगवान परमात्म्याने गरुडाला दुसरं त्या ठिकाणी कर्म सांगितलं. पहिलं आतुरकालिक कर्म आणि दुसरं अर्धदेही कर्म. आणि म्हणून आजचा आपला जो विधी मार्ग आहे ना, हा अर्धदेही कर्म मार्गामध्ये त्या ठिकाणी आहे महाराज. पहिला टप्पा मी आपल्याला सांगितला का देह गेल्यापासून, आपला जीवात्मा गेल्यापासून राख सावडेपर्यंत त्याला शास्त्रामध्ये अस्थि संचयन श्राद्ध म्हणतात. त्याचप्रमाणे दुसरा टप्पा सांगितला राख सावडेपासून तर 13व्यापर्यंत त्याला सपिंडी श्राद्ध म्हणतात. आणि या ठिकाणी 13व्यापासून तर वर्ष श्राद्धापर्यंत जो विधी मार्ग करायचा असतो ना, त्याला वर्ष श्राद्ध या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून आजचा हा वर्ष श्राद्धाचा विधी मार्ग खूप या ठिकाणी गोड या परिवाराच्या वतीने संपन्न होत आहे. म्हणून या ठिकाणी 2 प्रकारचे कर्म सांगितले, 2 प्रकारचे मार्ग सांगितले आपल्याला. 2 प्रकारचे काय सांगितले? मार्ग सांगितले आणि 2 प्रकारचे संस्कार सांगितले. पहिले संस्कार सांगितले प्रेतकल्प संस्कार आणि दुसरे संस्कार त्या ठिकाणी सांगितले पितृकर्म संस्कार. आणि म्हणून पितृकर्म संस्कारामध्ये आजचा आपला हा विधी येत असतो. म्हणून पितृकर्म संस्कार या परिवाराच्या वतीने मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याकडं जर जायचं जर असेल तर कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे? तर या ठिकाणी 2 मार्ग सांगितले राजा हो. किती मार्ग सांगितले माऊली? 2 मार्ग सांगितले. भगवान परमात्म्याने गरुडाला सांगितलं का या मृत्यूलोकामध्ये जो मनुष्य जन्माला येतो ना, तो 2 मार्गाने वरती येत असतो. पहिला मार्ग सांगितला देव मार्ग आणि दुसरा मार्ग सांगितला हा यम मार्ग. आणि म्हणून देव मार्ग, मग तुम्ही मला सांगा देव मार्ग चांगला का यम मार्ग चांगला? बोला, भाषा कळते ना माझी. 2 या ठिकाणी मार्ग सांगितले. कोणकोणते मार्ग सांगितले? एक देव मार्ग सांगितला आणि एक यम मार्ग सांगितला. मग आपल्याला कोणत्या मार्गाने जायला आवडेल? आपल्याला सगळ्यांना देव मार्गाने जायला आवडेल, कारण देव मार्गच चांगला आहे. देव मार्ग सुखप्रदम आणि यम मार्ग भयप्रदम. या ठिकाणी देव मार्ग जो आहे ना तो सुखप्रदान आहे आणि यम मार्ग जो आहे ना हा भयप्रधान आहे. आणि म्हणून या ठिकाणी यम मार्गाने जर आम्हाला वाटत असेल ना आम्ही यम मार्गाने जाऊ नये, आम्ही देव मार्गाने गेलो पाहिजे, तर या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो ना तर आपण चांगलं कर्म करा. विठ्ठल विठ्ठल म्हणून यम मार्गाने न जाता आपण देव मार्गाने त्या ठिकाणी गेलं पाहिजे. यम मार्ग असा सांगण्यापर्यंत जाण्यासाठी 1 वर्ष लागतं बाबा. किती वर्ष लागतं? 1 वर्ष. कोणताही जीव जेव्हापासून देहपतनानंतर तर त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध होईपर्यंत कोणताच जीव सद्गतीला प्राप्त होत नाही. आजची वर्ष श्राद्धाची जी तिथी असते ना, आजच्या या वर्षभराने त्या ठिकाणी आपण केलेले जे काही विधी मार्ग असतात, आपण केलेलं आपल्या आईच्या वडिलांच्या निमित्ताने जे पुण्य केलेलं असतं ना, ते पुण्य या ठिकाणी आज त्या मुलाने किंवा मुलीने पवित्र अंतःकरणाने करून आपली आई किंवा वडील गेले जर असतील तर त्यांच्या योगाने आज व्यवस्थितपणे हा विधी मार्ग केला पाहिजे. कारण आपल्या आईला सद्गती भेटण्याचा आजचा हा दिवस आहे. वर्षश्राद्धाचा दिवस म्हणजे काय आहे? वर्षभर तो जीवात्मा कुठेच जात नाही. वर्षभर त्या जीवात्म्याला जाण्यासाठी 1 वर्ष या ठिकाणी त्या भगवान परमात्म्यापर्यंत लागतं. आणि नंतर त्या ठिकाणी चित्रगुप्ताचा महाल असतो, त्या चित्रगुप्ताच्या महालामध्ये आपल्याला ठेवल्या जातं. आणि आज वर्ष श्राद्ध आहे ना, तर आज त्या ठिकाणी सकाळी आपल्याला या ठिकाणी चित्रगुप्ताच्या महालापासून तर धर्मराजाचा महाल त्या ठिकाणी 17 योजन दूर सांगितलाय. किती योजन? 17 योजन दूर सांगितला. आणि त्या ठिकाणी मग 17 योजन अंतर पार करून आजचा जो दिवस असतो हा वर्ष श्राद्धाचा, तो जीवात्मा त्या धर्मराजाच्या महालामध्ये त्या जीवात्म्याला नेलं जातं.
आणि नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्वच त्या ठिकाणी जे देवदूत असतात, यमदूत असतात, सगळेच त्या ठिकाणी त्या धर्मराजाच्या पुढे आपली फाईल घेऊन तयार राहतात, उभे राहतात. काय आहे, काय नाव, विचार करा. का आपल्याला जर एखाद्या आपल्या मुख्यमंत्र्यापुढे जायचं असेल, पंतप्रधानापुढे जायचं जर असेल, तर अगोदर आपला सगळा बायोडाटा पाहिला जातो का नाही? कुठला माणूस आहे, काय आहे, याच्यावरती काही चोरीचे आरोप आहे का, याच्यावरती काही खुनाचे आरोप आहे का, हे सगळं अगोदर पाहिलं जातं. आणि त्यानंतर आपल्याला एंट्री होते, त्यानंतर आपल्याला सोडलं जातं. जशी खालची सिस्टीम आहे ना, तशीच वरची पण सिस्टीम त्या ठिकाणी आहे. धर्मराजाच्या महालामध्ये त्या ठिकाणी आपल्यांना ते देवदूत असतात, यमदूत असतात, ते त्या ठिकाणी नेतात. आणि नेल्याच्या नंतर मग आपण जे कर्म केलेलं आहे, चांगलं कर्म असेल, वाईट कर्म असेल, त्या कर्माची त्या ठिकाणी सर्व गणित त्या ठिकाणी मोजल्या जातं. आणि गणित मोजल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी जे देव काहीच बोलत नाही, देवाचे जे आजूबाजूचे दूत असतात ना, तेच आपली फाईल उचकतात. हा चांगला सप्ताह चांगला केलेला आहे यांनी, चांगला परमार्थ करायचे, सत्कार्य करायचे, यांना चांगल्या गतीला नेण्यासाठी काही त्या ठिकाणी हरकत नाही. ज्यावेळेस तिथले सगळे दूत त्या ठिकाणी धर्मराजाला सांगतील, मग धर्मराजाने त्या ठिकाणी ती सगळी फाईल पाहून आपला सगळा पाठीमागचा बायोडाटा पाहायचा. आणि त्या ठिकाणी मग धर्मराजाने सांगायचं, या माणसाने चांगलं कर्म केलेलं आहे, याला कुठेतरी चांगल्या गतीला जाऊ द्या. आणि मग त्या ठिकाणी धर्मराजाला सांगतात. आणि मग धर्मराज पुढे त्या ठिकाणी निर्णय देतात. जसं माणसाने कर्म केलेलं आहे ना, त्या कर्मानुसार या ठिकाणी आपल्याला गती प्राप्त होत असते. म्हणून गती प्राप्त होण्याचा आजचा हा दिवस असतो. आणि म्हणून आज आपले आई गेलेले असो किंवा वडील गेलेले असतो, त्यांच्या या ठिकाणी वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्या मुलाने किंवा त्या मुलीने काही त्या ठिकाणी विधिमार्ग पाळायचे असतात. या ठिकाणी त्याने एकच टाईम जेवलं पाहिजे. आज सतत सारा दिवस आपल्या आईला चांगल्या ठिकाणी गती प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी 12-12:30 वाजता त्या ठिकाणी आपल्या आईला गती प्रदान होण्याची त्या ठिकाणी आज वेळ असते. म्हणून त्या वेळेमध्ये आपण काहीतरी ज्ञानदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, वस्त्रदान केलं पाहिजे. त्या परिवाराने, त्या मुलाने, त्या मुलीने जर आजच्या दिवशी जर ज्ञानदान केलं, अन्नदान केलं, वस्त्रदान जर केलं, तर नक्कीच त्या जीवात्म्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी ते पुण्य लागतं. आणि त्या जीवात्म्याला चांगली गती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी राधाबाईंचंही आज त्या ठिकाणी चांगली गती भगवान परमात्म्याने त्यांना दिली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आजचं हे कीर्तनाचं प्रवचनाचं, या ठिकाणी नामस्मरण कीर्तनाचं, अन्नदानाचं या परिवाराच्या वतीने काय आहे, आयोजन आहे, नियोजन आहे. आणि म्हणून अशा या आजींच्या गती प्रदान होण्याच्या निमित्ताने, या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने जो अभंग आहे तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्यांच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने काहीतरी भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे, देवाचे साधू संतांचे विचार काहीतरी आपल्या कानावरती पडले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी हे कीर्तनाचं प्रवचनाचं नियोजन आयोजन असतं. आणि म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंगातून या ठिकाणी महाराज म्हणतात का, या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीव जन्माला आला ना, तर त्याने काय करा, तर त्या भगवान परमात्म्याची शरणांगती पत्करा. विठ्ठल विठ्ठल. त्या भगवान परमात्म्याला आपण काय केलं पाहिजे, तर शरण गेलं पाहिजे. परंतु काय झालंय महाराज, ज्या ठिकाणी लोकांना काहीच घेणं देणं राहिलं नाही महाराज. कुणी उठावं सुटावं, या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं आणि आपला देह व्यापार करावा. आणि आपला देह व्यापार संपला की बस निघून जावं. याच्या पलीकडे काय चाललंय माऊली मृत्यू लोकामध्ये? काहीच नाही ना. फक्त यावं, जगावं, मजा करावी, गावरान तूप प्यावं. अरे ते गावरान तूप 400 रुपये किलो भेटतं, ते घ्यायचं कसं? कर्ज काढावं पण गावरान तूपच प्यावं, ही लोकांची जीवन जगण्याची धारणा झालेली आहे.
परंतु एवढ्यापुरतंच आपलं जीवन मर्यादित नाही राजा हो, कारण भगवान परमात्म्याने गोड असा हा नरदेह तुम्हा आम्हाला दिलाय. कशासाठी दिलाय? तर त्याची प्राप्ती होण्यासाठी तुम्हा आम्हाला हा नरदेह त्या भगवान परमात्म्याने दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून गोड असा नरदेह आपल्याला दिलेला आहे ना. आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो ना, तर त्या भगवान परमात्म्याची शरणागती आपण पत्करली पाहिजे. कारण मनुष्य जात या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याने किती योनी निर्माण केल्या देवा? सगळ्या 84 लक्ष योनी निर्माण केल्या. आणि त्या 84 लक्ष योनीमधून फक्त मनुष्य जात अशी निर्माण केली का त्या मनुष्य जातीला ज्ञान दिलं, बाकी कुणालाच त्या ठिकाणी ज्ञान दिलं नाही. महाराज म्हणतात याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. हा, भगवान परमात्म्याने माणसापेक्षा कितीतरी पटीने बुद्धिमान प्राणी निर्माण केले बाबा. बुद्धिमान प्राणी निर्माण केले. माणसापेक्षा कितीतरी पटीने भगवान परमात्म्याने बुद्धिमान प्राणी निर्माण केले, परंतु त्यांना भजनाचं ज्ञान दिलं नाही. तुम्ही म्हणाल महाराज उदाहरण सांगा आम्हाला. अनेक प्रकारचे उदाहरण आपल्याला पाहता येतील. आपण सर्वांनी कुत्रा पाहिलाय? कुत्रा पाहिला ना? किती विद्वान असतो माऊली तो कुत्रा? तो कुत्रा इतका विद्वान असतो, जी चोरी पोलिसांना सापडत नाही, जी चोरी CBIला सापडत नाही, त्या चोरीचा शोध कोण लावतो? कुत्रा. त्या चोरीचा शोध कोण लावतं? तर त्या चोरीचा शोध कुत्रा लावतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे माणसापेक्षा बुद्धिमान प्राणी त्या ठिकाणी तो आहे, परंतु त्याला भजनाचं ज्ञान नाही. आपण सर्व शेतकरी मंडळी आहात. आपण सर्वांनी साळुंकी पाहिली का नाही? साळुंकी असते का आपल्याकडं? साळुंकी हा, किती गोड गाते होती साळुंकी, किती मधुर गाते. महाराज म्हणतात ती साळुंकी इतकी गोड गाते, इतकी मधुर गाते. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी आणि शिकविता धनी वेगळाची. साळुंकी खूप सुंदर गाते, छान गाते. परंतु केशव बाबा कधी तुम्हाला असं जाणवलं का? आपल्या या वांजोळे गावाच्या सप्त्यामध्ये या ठिकाणी परिसरातील सगळ्या साळुंक्या एकत्र आल्या आणि त्यांनी सप्ताह केला. साळुंकी हा, साळुंकी कधी भजनाला येत नाही, कधी कीर्तनाला येत. साळुंकीचं सांगतोय बरं का मी. साळुंकीला भगवान परमात्म्याने गोड गळा दिला, परंतु त्या साळुंकीला भजन करता येत नाही. त्या ठिकाणी कुत्रा माणसापेक्षा विद्वान आहे, परंतु त्या कुत्र्याला भगवान परमात्म्याचं भजन करता येत नाही. 84 लक्ष योनी निर्माण त्या भगवान परमात्म्याने या मृत्यू लोकामध्ये केल्या, परंतु माणसाला जेवढं ज्ञान दिलं ना तेवढं कुणालाच दिलं नाही. विठ्ठल आणि म्हणून आपण खूप भाग्यवान लोक आहात का हा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय. का देवावरती तुम्ही काही नाराज आहे का? एवढा गोड नरदेह त्या देवाने आम्हाला का दिला? नाही ना बाबा. खूप गोड असा नरदेह दिला. फक्त नरदेहच दिला नाही तर त्या डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. एक एक इंद्रिय त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिली. फुकट दिली का विकत दिली हो बाबा? फुकट दिली ना. का काही चार्ज घेतला आपल्याकडून? नाही ना, काहीच घेतलं नाही. तरी त्या भगवान परमात्म्याने गोड असा नरदेह आपल्याला दिलेला आहे ना. मग आपल्याला जर हा नरदेह जर प्राप्त जर झाला असेल तर आपण कधीतरी त्याला आठवलं पाहिजे का नाही? कधीतरी त्या भगवान परमात्म्याला आठवलं पाहिजे महाराज. कारण हा नरदेह कुणालाही प्राप्त होत नाही. या ठिकाणी स्वर्गातील देव सुद्धा इच्छा करतात. महाराज म्हणतात स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा म्हा. स्वर्गातील देव इच्छा करतात, त्यांना हा नरदेह प्राप्त होत नाही. असा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय. कसा प्राप्त झालाय सांगू का? शास्त्रामध्ये काकटाई न्याय सांगितला बाबा. कोणता न्याय सांगितला? काकटाई न्याय सांगितला. एखादा आंधळा व्यक्ती असावा. काय बाबा? एखादा आंधळा व्यक्ती असावा आणि त्या आंधळ्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी टाळी वाजवता वाजवता त्या आंधळ्या व्यक्तीच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडावा ना,
त्या पद्धतीने हा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. पावला हा देह का गाठाईन्याय न घडे उपाव घडो आले. ज्याप्रमाणे आंधळा व्यक्ती असावा आणि त्या आंधळ्या व्यक्तीला टाळी वाजवता वाजवता जसा कावळा त्या आंधळ्या व्यक्तीच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडावा ना, त्याप्रमाणे या आंधळ्या व्यक्तीच्या हातामध्ये हा कावळा आपल्याला सापडलेला आहे. हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे तर त्या भगवान परमात्म्याची शरणागती पत्करली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, अरे एक ना एक दिवस आपल्याला या मृत्यू लोकामधून जायचं आहे. परंतु प्रत्येकाने जात असताना काहीतरी माझी पाठीमागे कीर्ती राहिली पाहिजे असं जीवन या ठिकाणी मनुष्याने जगलं पाहिजे. प्रत्येक या ठिकाणी प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे. कुणाला 50व्या वर्षामध्ये जायचं आहे, कुणाला 55ला जायचं आहे, कुणाला 60ला जायचं आहे, कुणाला 75ला जायचं आहे, कुणाला 100ला जायचं आहे. परंतु एक ना एक दिवस आपल्याला या मृत्यू लोकातून जायचं आहे. का इथं आपण अजर अमर व्हायला आलो नाही ना. हा नरदेह तुम्हा आम्हाला म्हणजे एक आपण शहरामध्ये राहावं, सिटीमध्ये राहावं. ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या मालकाची रूम आपण भाड्यानं घ्यावी, त्या मालकाची रूम आपल्याला कधी ना कधी खाली करून द्यावा लागते का नाही? खाली करून द्यावा लागते ना. तशी ही जी रूम आहे ना, ही आपली नाही, आपलं काहीच नाही. कोणाचं आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. आणि येथे मनुष्याचे काय आहे? आपलं काहीच नाही महाराज. म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या मालकाला आपल्याला घर खाली करून द्यावा लागतं ना, तसा हा देह आपल्याला या ठिकाणी खाली करून द्यायला लागणार आहे. घर से बाहेर निकलना पडेगा. आपल्याला या घरातून बाहेर काढणार आहे. आपलं घर कुठे असेल तर आपलं घर हे गावाच्या बाहेर आहे बरं का. कुठं घर आहे का आपलं? गावाच्या बाहेर आहे. म्हणून मी इथं बसलेले सगळ्यांना एक नम्रतेची विनंती करेन का एक वेळेस तुम्ही मारुती रायाच्या गावामध्ये आलं तर पाया पडू नका. परंतु आपल्या गावची जी स्मशानभूमी आहे ना, तिला रोज हात जोडी जा बाई, मला एक दिवस तुझ्यामध्येच यायचं आहे. महाराज एक ना ते एक दिवस आपल्याला जायचं आहे. म्हणून माणसाने जात असताना कसं गेलं पाहिजे तर काहीतरी कीर्ती करून जर आपण जर गेलात ना, तर आपली कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहिल्याशिवाय राहत नाही. मग कीर्ती करा, कार्य करा, आपल्या गावासाठी कार्य करा, आपल्या तालुक्यासाठी कार्य करा, आपल्या जिल्ह्यासाठी कार्य करा. महाराज आपण जर आपल्या गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, आपल्या घरासाठी जर आपण चांगलं कर्म केलं, चांगलं कार्य जर केलं ना, तरी तुम्ही जरी गेले तरी तुम्ही कार्यरूपाने मात्र या जगामध्ये शिल्लक राहिल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात मला दाखवून द्या काय केलं हो या लोकांनी. या लोकांनी फक्त एकच केलं, देव देश न धर्मापायी, देव देश न धर्मापायी, दान घेतलं हाते, शूर आम्ही सरदार मला काय गुणाचे भेटे. काय केलं या लोकांनी? देव देश आणि धर्मासाठी आपलं समर्पण केलं. महाराज किती त्रास झाला. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी तारुण्यामध्ये त्याग केला म्हणून जगाचा जगद्गुरु होण्याचा मान त्यांना प्राप्त झाला. माझ्या ज्ञानोबरायांनी तारुण्यामध्ये त्याग केला म्हणून विश्वाची माऊली होण्याचा मान माझ्या ज्ञानोबरायांना प्राप्त झाला. माझ्या निवृत्तीनाथ दादांनी तारुण्यामध्ये त्याग केला म्हणून जगाचा विश्वगुरु होण्याचा मान माझ्या निवृत्तीनाथांना प्राप्त झाला. माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी तारुण्यामध्ये त्याग केला, माझ्या संभाजी राजांनी तारुण्यामध्ये त्याग केला म्हणून या स्वराज्याचे संस्थापक होण्याचा मान त्यांना प्राप्त झाला. काय केलं महाराज या लोकांनी? फक्त देव देश आणि धर्मासाठी आपलं बलिदान दिलं. आजच्या काळातील लोक घ्या, माझे भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, या लोकांनी फक्त
देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी, आपल्या समाजासाठी हे लोक जगले महाराज. आज सुद्धा त्यांची कीर्ती या जगामध्ये अजर अमर आहे. आणि असं कार्य कोणी केलं पाहिजे, तर असं कार्य आपण सुद्धा या मृत्यू लोकामध्ये आलो ना, आपण सुद्धा असं काहीतरी कार्य करा का आपल्या गावाने, आपल्या कुटुंबाने, आपल्या तालुक्याने, आपल्या जिल्ह्याने चांगलं म्हटलं पाहिजे, अरे खरंच हा माणूस जगला ना, या माणसाने अशी कीर्ती करून ठेवली, 100 वर्ष आपल्या गावाला भीती नाही. जीवन जगायचं असेल ना राजा, तर असं जीवन जगा. विठ्ठल गोड असा नरदेह त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर त्या भगवान परमात्म्याची शरणागती पत्करली पाहिजे. 3 लोकांचं प्रामुख्याने आपल्यावरती ऋण सांगितलं. 3 लोकांचे उपकार आहे आपल्यावरती बाबा. 3 लोकांचे उपकार आहे. पहिले उपकार कुणाचे असतील, तर पहिले उपकार आपल्यावरती भगवान परमात्म्याचे आहे. दुसरे उपकार आपल्यावरती साधू संतांचे आहे. आणि तिसरे उपकार आपल्यावरती कुणाचे असतील, तर आपल्या आईवडिलांचे आपल्यावरती उपकार आहे राजा हो. तसे शास्त्रकारांनी अनेक लोकांचे उपकार सांगितले. सुभाषितकार वर्णन करताना म्हणतात, रविचंद्र घना वृक्षा आणि नदी गावश्य सज्जनाहा. या ठिकाणी रवी म्हणजे हा जो सूर्य आहे ना, या सूर्याचे आपल्यावरती उपकार सांगितले आहे का नाही. सूर्याचे उपकार, सूर्याचे उपकार आहे बाबा. काय उपकार आहे सूर्याचे, तर प्रकाश देण्याचं काम हा सूर्य आम्हाला करतो. म्हणून या आपल्यावरती या सूर्याचे उपकार आहे. रविचंद्र या ठिकाणी चंद्राचे आपल्यावरती उपकार सांगितले. काय उपकार आहे चंद्राचे, तर शीतलता देण्याचं काम या चंद्राकडे आहे. म्हणून या चंद्राचे आपल्यावरती उपकार सांगितले. रविचंद्र घना वृक्षा या ठिकाणी मेघ आहे ना, या मेघाचे आपल्यावरती उपकार सांगितले. वृक्ष आहे ना, या वृक्षाचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. खूप उपकार आहे बाबा वृक्षाचे. काय उपकार आहे सांगू वृक्षाचे. अहो वृक्षाची इतके आपल्यावरती उपकार आहे महाराज. या ठिकाणी लॉकडाऊनच्या काळामध्ये कळालं का आपल्यावरती वृक्षाचे किती उपकार आहे. जेव्हा लाख लाख रुपये देऊन माणसाला ऑक्सिजन मिळत नव्हता, तेव्हा आपल्याला या वृक्षाचे उपकार कळाले महाराज. म्हणून मी प्रत्येक कीर्तनामध्ये, प्रत्येक प्रवचनामध्ये सांगत असतो की आपले आई गेले असतील किंवा वडील गेले असतील ना, त्यांची कीर्ती तर काहीतरी आपल्याकडे शिल्लक राहिली पाहिजे. म्हणून त्यांच्या नावाने आपल्या बांधावरती एक तरी झाड लावलं पाहिजे. एक तरी झाड जर लावलं ना, मग ते कशाचंही लावा, ते झाड फळाचं जर लावले तर तुम्हाला फळ देईल. नाही फळ दिलं तर निदान काहीतरी सावली दिल्याशिवाय तरी ते राहणार नाही. आणि परोपकारी आहे आळवीती. या ठिकाणी वृक्ष जे आहे ना, त्या वृक्षांचे आपल्यावरती उपकार आहे. आणि महाराज तो जो वृक्ष आहे ना, तो परोपकारी आहे बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याने वृक्ष लावलाय त्यालाही त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात तो वृक्ष सावली देतो. आणि जो तोडणार आहे ना, त्याला सुद्धा सावली देतो. जो खांडावया घाव घाली कालावोनी जयाने केले, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. म्हणून या ठिकाणी ज्याने वृक्ष लावलाय त्यालाही पण तो वृक्ष सावलीच देतो. आणि जो तोडणार आहे ना, त्याला सुद्धा त्या ठिकाणी सावलीच देतो. म्हणून त्या वृक्षाचे आपल्यावरती उपकार आहे. रविचंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जनहा. नदीचे आपल्यावरती उपकार सांगितले. गायीचे आपल्यावरती उपकार सांगितले. आणि सज्जन माणसांचे म्हणजे साधूचे आपल्यावरती काय सांगितले, उपकार सांगितले. एवढ्या या लोकांचे आपल्यावरती उपकार आहे. परंतु ऐका ना, हे उपकार आपण विसरलात तरी चालेल, परंतु आपल्यावरती भगवान परमात्म्याने जे उपकार केले ना, ते कधी विसरू नका. कारण गोड असा नरदेह त्या भगवान परमात्म्याने आपल्याला फुकट दिलाय. काही चार्ज आपल्याकडून घेत नाही. म्हणून त्या देवाचे आपल्यावरती उपकार आहे. दुसरे उपकार सांगितले जातात, साधू संतांचे उपकार आहे. काय उपकार आहे साधू संतांचे, तर साधू संत आम्हाला मार्ग दाखवतात महाराज. मार्ग दावून गेले आधी आणि दयानिधी संत ते. मग साधू संत आम्हाला या ठिकाणी मार्ग दाखवतात. आपण जर वाईट मार्गाला जर चाललो असाल
तर या ठिकाणी साधू संत तुम्हा आम्हाला जाग करतात. मग कशाच्या का होईना रूपाने जाग करतात. कधी जोगीच्या माध्यमातून आपल्याला जाग करतात, कधी त्या ठिकाणी मुक्याच्या याच्यातून आपल्याला जाग करतात, कधी बहिऱ्याच्या माध्यमातून आपल्याला जाग करतात, तर कधी कधी पिंगळ्याच्या रूपाने सुद्धा आपल्याला जाग करतात. मला साधू संत तुम्हा आम्हाला कशाच्याने कशाच्या रूपातून या ठिकाणी जागे करतात. कधी पिंगळ्याच्या रूपातून जाग करतात, कधी बहिऱ्याच्या मुखात या ठिकाणी आपल्याला जाग करतात, कधी जोगीच्या रूपातून सांगतात जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती जागता जगदेव राखा काय भाव अवघा क्षत्रपाळ भुजावा सकळ आ जगजोगी जगजोगी कधी बहिऱ्याच्या माध्यमातून म्हणतात बैरा झालो या जगी बैरा झालो या बैरा झालो या जगी बैरा झालो या बैरा झालो जगी नाही संत कीर्ती श्रवण आली नाही साधू सेवा घडीली पितृवचनाची पाठ दिदली आणि तीर्थे व्रते आसून त्या गेली आणि बैरा झालो या जगी बैरा झालो. साधू संत तुम्हा आम्हाला जाग करतात राजा हो. कधी पिंगळ्याच्या रूपानं जाग करतात, कधी जोगीच्या रूपाने करतात, कधी काकड्याच्या रूपाने करतात, कधी आंधळ्याच्या रूपाने करतात, कधी वासुदेवाच्या रूपाने करतात. म्हणून या साधू संतांचे आपल्यावरती काय आहे उपकार आहे. बोलून गेलो मी आपल्याला उपकार सांगितले जातात. देवाचे आपल्यावरती उपकार आहे, साधू संतांचे आपल्यावरती उपकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे उपकार आपल्यावरती कुणाचे असतील तर आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती उपकार आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून अधिकार नसताना एक वाक्य बोलेल ऐका. एक वेळेस देवाचे उपकार विसरा, एक वेळेस साधूचे उपकार विसरा, परंतु आपल्या जीवनामध्ये आपल्या आईने आणि आपल्या वडिलांनी आपल्यावरती केलेले जे उपकार आहे ना ते कधीच विसरू नका. कौनसी है वो चीज जो यह नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती, लेकिन बाप नहीं मिलती. सगळ्याने पैशाने तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त करता येतील, परंतु जीवनातून निघून गेलेली आई आणि जीवनातून निघून गेलेले वडील महाराज परत कधीच भेटू शकत नाही. परंतु जोपर्यंत ते आई वडील आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा. विठ्ठल विठ्ठल. उपकार आहे महाराज आपल्यावरती, आई वडिलांचे उपकार आहे. किती उपकार आहे हो आईचे. अहो इतके उपकार आईचे आपल्या त्या आईचे बघा ना. या जगामध्ये आपल्याला पाऊल ठेवण्यासाठी ऐका, या जगामध्ये आपल्याला पाऊल ठेवण्यासाठी पहिली जागा कोण देत असेल तर पहिली जागा ही आपली आई आपल्याला देते बरं का महाराज. 9 महिने 9 दिवस या ठिकाणी आपल्याला लहानचं मोठं करून, हाडाचं काड करून, रक्ताचं पाणी करून आपल्या लेकरा बाळांसाठी रात्रंदिवस तडफड करणारी कोण असते तर ती आई असते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आईचं आणि मुलांचं खूप वेगळं प्रेम असतं महाराज. ज्या दिवशी आपली आई गेली ना त्या दिवशी मुलीने समजावं माझं माहेर संपलं बाबा. जोपर्यंत आई असते ना तोपर्यंत त्या मुलीची कधीच पिशवी या ठिकाणी खाली जात नाही महाराज. अशी ती आई असते महाराज. त्या आईचं आपल्या मुलावरती इतकं प्रेम असतं महाराज. जर एखाद्याने जर सांगितलं ना बाई तुझ्या बाळ्याने चोरी केली, ती आई कधीच मान्य करत नाही आणि तिलाच आई म्हटलं पाहिजे बरं का. तीच आई असते महाराज. आईचं आपल्या मुलावरती खूप प्रेम असतं, इतकं प्रेम असतं महाराज. आपल्या मुलाला जर काही कमी जास्त झालं ना तर आईला अजिबात राहवत नाही. मग ती कुणाची आई असो, साक्षात देवाची जरी आई असले ना
तरी या ठिकाणी ते तिला मान्य होत नाही महाराज. काय झालं? युद्धामध्ये या ठिकाणी सुभद्रा रडू लागली अभिमन्यू मेल्यावर. अभिमन्यू मेल्यावर त्या ठिकाणी सुभद्रा युद्धामध्ये रडू लागली आणि रडत असताना या ठिकाणी तिचं रडणं माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याने पाहिलं आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी सुभद्रेला म्हणते, सुभद्रे अगं रडू नको, रडणं तुला शोभत नाही. का रडते सुभद्रे तू? त्यावेळेस सुभद्रा भगवान परमात्मा म्हणतात, सुभद्रे तुला रडणं शोभत नाही. सुभद्रा म्हणते, का रे देवा, का मला रडणं शोभत नाही? त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, सुभद्रे पंडू राजाची तू सून आहे, अर्जुनासारख्या वीराची पत्नी आहे. भगवान परमात्मा जगाचा चालक मालक, भगवान परमात्म्याची तू बहीण आहे. सुभद्रे रडणं तुला शोभत नाही. त्यावेळेस सुभद्रा भगवान परमात्म्याला म्हणते, देवा हे सगळे नाते मला पाठ आहे रे, हे सगळे नाते मला पाठ आहे देवा. मी त्या ठिकाणी पंडू राजाची सून नाही रडत, अर्जुनासारख्या वीराची पत्नी नाही रडत, जगाचा चालक मालक भगवान परमात्मा त्याची बहीण नाही रडत रे देवा. मी एका अभिमन्यूची माय रडते. देवा तुला कळेल का युद्धामध्ये पुत्र गेल्याच्या नंतर आईला किती दुःख होतं. कधीतरी तू एखादा जन्म आईचा घे आणि आईचा जन्म घेऊन त्या ठिकाणी असाच युद्धामध्ये तुझा एखादा पुत्र मरू दे, मग तुला कळेल का आई ती काय असते. कारण आई ती आई असते राजा, तिच्या प्रेमाची सर रंभेला सुद्धा येत नाही. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून कधीच त्या ठिकाणी त्या आईने आपल्या मुलांना असं म्हटलं पाहिजे, राजा हो खरंच या ठिकाणी तुम्ही माझी सेवा केली. कारण जोपर्यंत आई वडील आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा, तोपर्यंत त्यांची सेवा करा. आई वडील गोठ्यामध्ये ठेवायचे आणि त्यांच्या वर्षश्राद्धाला गुलाबजाम बासुंदी श्रीखंड जर केलं ना तर ही श्रद्धांजली त्यांना मान्य नाही राजा. जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत तिची सेवा करा, जोपर्यंत वडील आहे ना तोपर्यंत त्या वडिलांची सेवा करा महाराज. कारण जोपर्यंत ती असतात ना तोपर्यंत आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. कधीच ती अशी आई म्हटली नाही पाहिजे, हा मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, माझ्या कुशीतला असुनी तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, तुझे जीवनभर पुरविले राड, राहून अर्ध पोटी सांद सकाळ, राहून अर्ध पोटी सांद सकाळ, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. कोणत्याच आईने असं म्हटलं नाही पाहिजे, उलट त्या मुलाने म्हटलं पाहिजे, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागील तुझ्या या बाळाला, 9 महिने 9 दिवसाची तू वारी कशी केली, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागील तुझ्या या बाळाला. या ठिकाणी उलट त्या आईला आपण म्हटलं पाहिजे, अगं आई तू या जगामध्ये नाही ना तर तुझ्या वाचून मला काहीच या ठिकाणी या जगामध्ये आवडत नाही. म्हणून आई आहे ना तोपर्यंत आईची सेवा करा, वडील आहे वडिलांची सेवा करा. तुम्ही म्हणाल महाराज आलं आमच्या लक्षामध्ये, आईची सेवा केली पाहिजे, वडिलांची सेवा केली पाहिजे, भगवान परमात्म्याची सेवा केली, साधू संतांची सेवा केली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी सेवा करत असताना कशी केली पाहिजे तर माहिती आहे का, तर त्या भगवान परमात्म्याला शरण जा. तुम्ही म्हणाल महाराज देवालाच का शरण जायचं, कारण
आपल्याला या जन्म मृत्यूच्या सोहळ्यातून फक्त कोण सोडवू शकतो तर फक्त भगवान परमात्माच सोडवू शकतो. महाराज म्हणतात सोडविना राजा देशीचा चौधरी आणि अनेक सोय रे भली भली, कोणीच सोडवू शकत नाही. म्हणून आपल्याला कोण सोडवू शकतो तर तो भगवान परमात्मा आपल्याला सोडवू शकतो. म्हणून आपण काय करा तर त्या भगवान परमात्म्याला शरण जा. परंतु कसं शरण जा तर सर्व भावाने आपण देवाला शरण गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? सर्व भावाने आपण देवाला शरण जा. कोणालाही शरण जायचं असेल, देवाची सेवा करायची सर्व भावाने करा. साधू संतांची सेवा करायची सर्व भावाने करा. तुम्हाला आईवडिलांची सेवा करायची ना, सर्व भावाने त्या ठिकाणी त्यांची सेवा करा. सर्व भावाने आपण जर त्यांची सेवा केली ना तर नक्कीच या ठिकाणी आपलं जे आयुष्य आहे, आपला उद्धार त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाला फक्त काय आवडतं तर देवाला फक्त भाव आवडतो. आपल्याकडं आपली कीर्तनाची वेळ संपुष्टात आलेली आहे, तरी एक 5-10 मिनटामध्ये आपण थांबणार आहोत. थोडं सरळ बघून या ठिकाणी आपण पुढे जाणार आहोत. देवाला फक्त भाव आवडतो. भाव बळे आकळे हे रवी ना कळे आणि करतळे आवडे तैसा हरी. म्हणून या ठिकाणी सर्व भावाने जर आपण त्या देवाला शरण गेला तर काय होईल? महाराज म्हणतात तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. या दुस्तर कर्मातून, या जन्म मृत्यूच्या सोहळ्यातून तो भगवान परमात्मा आपल्याला स्मा. तर महाराज म्हणतात बहु आहे करुणावंत अनंत हे नाव ज्या. महाराज खूप त्या ठिकाणी करुणाघन आहे, आनंदघन आहे, सच्चिदानंद स्वरूप या ठिकाणी तो भगवान परमात्मा आहे. म्हणून आपण त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. काही साधकांनी प्रश्न विचारला का हो महाराज तुम्हाला काही अनुभव आला का? महाराज म्हणतात मला